आदरणीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेले माझ्या सर्व बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांस माझा नमस्कार. माझे नाव वेदांत देवदत्त सांडबोल. तर आजचा माझा भाषणाचा विषय एक महान क्रांतिकारक. आपल्या भारताच्या भूमीला अनेक क्रांतिकारक लाभले, अनेक समाजसुधारकही लाभले. त्यापैकीच एक महान क्रांतिकारक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. कोण होते हे स्वातंत्र्यवीर सावरकर? मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. काय होते हे स्वातंत्र्यवीर सावरकर? जो व्यक्ती इंग्रजांच्याच घरात घुसून त्यांनाच त्यांच्या घराच्या बाहेर काढतो, त्यांचीच चळफळ करतो, तो व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास म्हणजे एक रक्तरंजित क्रांती आहे. जिवंतपणे मरण यातना, आतोनात छळ आणि अनेक जुल्म आणि त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे म्हणजे आपल्या भारत मातेसाठी हसत हसत प्राणांची त्याग करणे. ही फाशी असो किंवा छाताडात गोळे घालून येणारं मरण. कारण ध्येय फक्त एकच शब्द, स्वातंत्र्य. या स्वातंत्र्य शब्दासाठी आपल्या देशातील अनेक क्रांतिकारक लढले, झडले आणि मरले. आणि त्यापैकीच एक महान क्रांतिकारक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर एक असे क्रांतिकारक होते, त्यांनी सशस्त्र क्रांतीची बीज पेरणी केली. एक असे क्रांतिकारक ज्यांनी क्रांतिकारकांची खाण उभी केली आणि एक असे क्रांतिकारक जे मरणालाही घाबरत नव्हते, म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. त्यांच्यामध्ये भाषण कौशल्य देखील लहानपणापासूनच होते. नेतृत्व गुणही त्यांच्यात लहानपणापासूनच दिसत होते. आणि त्यांचे नाव म्हणजे खरं तर विनायक. आणि विनायकाचे आदर्श म्हणजे छत्रपती शिवराय, महाराजा राणा प्रताप सिंग आणि इटलीचा एक महान क्रांतिकारक लेजिम्स आणि रॅड नावाच्या एका जुलमी इंग्रजी अधिकाऱ्याला त्याच्या छातीत गोळ्या ठोकून मारणारे चाफेकर बंधू. रॅडचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा सावरकर फक्त 14 वर्षांचे होते. त्यांच्या मनावर ती घटना कोरली गेली आणि त्यामुळे त्यांना देखील असं वाटू लागलं की चाफेकर बंधूंनी जसा क्रांती केली, आपण देखील आपल्या देशासाठी, आपल्या भारत मातेसाठी काहीतरी अशीच एक महान क्रांती करावी, जेणेकरून ती इतिहासात लिहिली जावी. त्यांनी 14 वर्षांपासूनच त्याची पावलं उचलायला सुरुवात केली होती. ज्या दिवशी चाफेकर बंधू यांना अटक झाली त्या दिवशी या जगात सर्वात जास्ती दुःख होते सावरकर. त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. त्यांना त्या रात्री झोपही लागत नव्हती. ते त्यांच्या घराजवळच्या देवीच्या मंदिरात गेले आणि तिथे बसले. त्यांचे डोळे अक्षरशः लाल झाले होते. या इंग्रजी सरकारची इतकी चीड आली होती की रक्त सळसळत होतं. असं वाटत होतं की आत्ता जातो आणि त्या रॅडला मारून येतो, पण ते तसं करू नव्हते शकत. त्यांनी त्या रात्री त्या देवीच्या मंदिरात त्या ठिकाणी एक शपथ घेतली की नाही, मी माझ्या भारताच्या पुढे स्वतंत्र हा शब्द जोडून राहणार. मी या भारताला फक्त भारत नाही तर स्वतंत्र भारत करून राहणार. आणि ती शपथ त्यांनी त्यांचे पूर्ण जीवनभर लक्षात ठेवली. त्यांनी त्यांचं पुढील शिक्षण नाशिकमध्ये पूर्ण केले आणि BA पुण्यात पूर्ण करून ते लंडनला लॉ शिकण्यासाठी गेले. ते लॉ शिकण्यासाठी तर जाणं फक्त एक कारण होतं. लंडनला मेन जाण्याची 3 मुख्य कारणं होती. एक कारण म्हणजे लंडनला जे भारतीय विद्यार्थी, तरुण विद्यार्थी पुढच्या शिक्षणासाठी गेलेत त्यांना एकत्र करून एक संस्थेची स्थापना करणे. दुसरं कारण म्हणजे बॉम्ब कसा बनवतात ते शिकणे. तिसरं कारण म्हणजे त्यांना ठाऊक होतं की भारताला तो शस्त्राचा साठा येतो. त्यांनी लंडनमध्ये इंडिया फ्री नावाची संस्थेची स्थापना केली. त्या स्थापनेत दर रविवारी एक सभा व्हायची. सर्व तरुण यायचे, विद्यार्थी यायचे. त्या दर रविवारी एक सभा व्हायची. त्या सभेत सावरकरांचं भाषण असायचं. त्यांचं भाषण इतकं जबरदस्त होतं ना की प्रत्येक तरुणाला वाटायचं की आत्ता इंग्रजांना मारून येतो. असे होते ते सावरकर. सावरकरांनी या देशासाठी काय काय नाही केलं, पण आपण कुणीच त्याला विसरत नाही. सावरकरांनी सगळं काही केलं. त्यानंतर त्यांनी एक दिनांक ठरवला, एक वेळ ठरवली, एक जागा ठरवली. त्या जागेवर लंडनवर ते शस्त्र हल्ला करणार होते. त्यांनी वेळ ठरवली. त्या दिनांकाच्या अगोदर सगळा बॉम्बचा साठा गोळा केला, सर्व शस्त्र गोळा केली आणि त्या दिवशी अख्खं लंडन हादरलं, अख्खे इंग्रज हादरले. कारण त्या दिवशी अचानक शस्त्रांचा मारा चालू झाला, बॉम्बांची मालिका चालू झाली आणि सर्व लंडन हादरलं. इंग्रज देखील विचारात गेले की अरे, या भारतीयांमध्ये इतकी हिंमत आली कुठून? या भारतीयांना इतके बॉम्ब भेटले कुठून? या भारतीयांकडे इतके शस्त्र आली कुठून? शोध चालू झाला आणि त्याच्यात नाव समोर आलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. त्यांना अटक झाली, पण त्यांना तेव्हा देखील वाटत होतं की मी माझ्या देशासाठी अजून काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी खंत राहिली आहे. म्हणून त्यांनी त्या जहाजातनं त्यांना भारताकडे नेत होते ना, त्या जहाजात टॉयलेटची काच फोडली आणि तिथून बाहेर उडी टाकली.
ते अख्खा सागर ओलांडून फ्रेंचच्या दिशेने पोहत होते, कारण त्यांना ठाऊक होतं की जर आपण फ्रेंचच्या हद्दीत गेलो तर फ्रेंच सरकार आपल्याला इंग्रजांना परत देणार नाही, कारण त्या काळात फ्रेंच आणि इंग्रजांचा वादवाद चालू होता. ते पोहत राहिले, ते फ्रेंचच्या तटावर आले आणि फ्रेंच अधिकाऱ्याला जाऊन म्हणाले की मला अटक करा. पण त्या फ्रेंच अधिकाऱ्याला इंग्रजी येत नव्हती. मागणे इंग्रज येतच होते. इंग्रजांनी त्यांना पकडलं, परत जहाजात नेलं आणि आता त्यांनी जहाज भारताकडे ओलांडायच्या ऐवजी त्यांनी जहाज सरळ लंडनकडे नेलं. लंडनमध्ये त्यांना 25 वर्षांच्या 2 जन्मठेपीच्या शिक्षा झाल्या आणि त्यांना काळ्या पाण्याची सजा भोगतण्यासाठी अंदमान आणि निकोबार इथं आणलं गेलं. तिथे त्यांनी 50 वर्ष सजा भोगतली. पण ते जाता जाता एवढंच म्हणून गेले की तुमचं राज्य इतके वर्ष टिकणारच नाही, तितके वर्ष तुम्ही मला शिक्षा देताय. आणि त्यांनी सांगितलं ते खरं झालं. पुढच्या 50 वर्ष यायच्या आतच इंग्रजांचं राज्य पडलं आणि भारत स्वतंत्र झाला. हे त्यांचे शब्द होते आणि अशाच त्यांच्या शब्दांमुळे आज आपला भारत स्वतंत्र आहे आणि त्यांच्या कार्यांमुळे आज आपला भारत स्वतंत्र आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. प्रथमतः तुम्हा सर्वांस माझा नमस्कार. माझे नाव वेदांत देवदत्त सांडभोर. तर आजचा माझा भाषणाचा विषय अर्धवट ज्ञान नेहमी घातक. तर आजच्या युगात हे होतं देखील. आजच्या नाही पण जुन्या काळापासूनच हे अर्धवट ज्ञान नेहमी आपल्याला खात आले, नेहमी आपल्याला काहीतरी नुकसान देत आले. तर आजचं युग हे कसं युग आहे? आजचं युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे. या युगात एक मंत्र कायम लक्षात ठेवायचा, विसरायचा नाही. बटन देवाय नमहा. खरंच हा मंत्र खूप गरजेचा आहे, कारण आजच्या युगात सर्व कामं म्हणायला गेलं तर सर्व कामं बटनांद्वारे होतात. आता बटनं म्हटल्यावर शर्टाच्या बटनाकडे जाऊ नका. आता बटणं म्हटल्यावर ती बटणं दाबल्यावर ते आपला टी व्ही चालू होतो, ते बटणं दाबल्यावर पंखा चालू होतो, ती बटणं दाबल्यावर लाईट चालू होती, ते बटणं. आता या बटनांच्या युगात किंवा या बटन देवाया नमहाच्या युगात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ज्ञान. आणि इतकं लक्षात ठेवा की ज्ञानाला अजून देखील तितकीच किंमत आहे जितकी जुन्या काळात होती. माझे शब्द नीट ऐका. मी ज्ञान म्हणतोय, अर्धवट ज्ञान नाही. दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही 0 100कडे जाऊ शकता, पण जर तुमच्याकडे अर्धवट ज्ञान असेल ना तर तुम्ही लाखाला असला तरी 0वर येऊ शकता. एवढे शब्द लक्षात ठेवा. थॉमस अल्वा एडिसन यांनी देखील त्यांच्या डायरीमध्ये लिहिलं होतं की अर्धवट ज्ञान सगळ्यात मोठी घातक गोष्ट आहे. इंग्रजी भाषेचा सर्वात महान लेखक विलियम शेक्सपियर यांनी देखील त्याच्या पहिल्या पुस्तकातल्या पहिल्या पानावर खाली लिहिलं होतं, हाफ नॉलेज इज द मोस्ट डेंजरस थिंग इन द वर्ल्ड. आणि ते त्यांना कळलं होतं की अर्धवट ज्ञान हे किती धोकादायक आहे. जर तुमच्याकडे अर्धवट ज्ञान असेल ना तर तुम्हाला यशाचा मार्ग कधीच सापडत नाही, कारण तुम्ही यशाच्या मार्गावर जाऊन अर्थातच थांबता. यशाच्या मार्गावर जर एकदा जायला सुरुवात केली ना तर मध्ये खडका आली तरी मागं वळायचा विचार करू नका. ती खडका बाजूला करा, पुढं जा. पुढं मोठे दगडं येतील, मागं वळायचा विचार करू नका. त्या दगडांवर चढा आणि स्वतःची उंची वाढून घ्या. पुढे गेल्यावर डोंगर येतील, मागं वळायचा विचार करू नका. त्या डोंगरांचा विचार करा, संयम बाळा आणि त्या डोंगरांना पार करून पुढे जा, कारण पुढं फक्त यश आणि हे तेव्हाच शक्य होतं तेव्हा तुमच्याकडे अर्धवट ज्ञान नसतं. आपण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घेतलं पाहिजे. आपण सगळ्या गोष्टींमध्ये ऑलराऊंडर झालो पाहिजे. आपल्याला विमान उडवायचं देखील ज्ञान पाहिजे. उडवायची परिस्थिती येणार नाही, पण आपल्याला ज्ञान असलं पाहिजे की जर भविष्यात परिस्थिती उद्भवलीच आणि विमान उडवावं लागलंच तर त्याची निदान थोडीफार माहिती तरी आपल्याला असली पाहिजे की निदान कसं उडवायचं. तर ज्ञान आपल्याला प्रत्येक विषयात घेतलं पाहिजे. तर असाच एक चिळपिचळ मुलगा होता बरं का. असतात आता काही मुलांमध्ये लई चिळपिचळता असते, ती अशी बाहेर येत असती. असाच एक चिळपिचळ मुलगा होता. तो गाडीत बसला होता, त्याचे वडील बाहेर गेले होते, गाडीला चावी तशीच होती. शेजारी त्याचे पुस्तक पडलं होतं की गाडी कशी चालवायची. लई चिळपिचळता बाहेर येत होती. ड्रायव्हर सीटवर जाऊन बसला, पहिलं पान उघडलं, लिहिलं होतं हे बटन दाबा गाडी पुढं चालेल. दाबलं बटन, चालायला लागली पुढं. दुसरं पान उघडलं, दुसऱ्या पानात लिहिलं होतं असं खालनं दाबलं नाही अजून वेगाने धावते. दाबलं, वेगाने धावायला लागली, मजा अजून यायला लागली. तिसरं पान उघडलं, तिसऱ्या पानात लिहिलं होतं असं खटका टाका गाडी अजून वेगाने धावेल. खटका टाकला, अजून वेगाने धावायला लागली, मजाच मजा. पण आता याला गाडी थांबवायची होती. आता मजा वगैरे सगळी घेऊन झाली, आता गाडी थांबवायची वेळ आली. चौथं पान उघडलं, चौथं पान वाचून त्याला असं झालं की मी हसू का रडू. चौथ्या पानात लिहिलं होतं जर तुम्हाला गाडी कशी थांबवायची हे शिकायचं असेल तर आमच्या पुस्तकाचा पार्ट 2 जवळच्या पुस्तकगृहात विकत घ्या. आता काय करायचं, त्याने इकडं बघितलं, याला कुठंच दुकान दिसेल नाही, इकडं दरवाजा तिकडं दरवाजा. आता वर बघून देवाला हात जोडले आणि म्हणायला लागला, देवा तुझ्याकडं समर्पित. आता असं असतं अर्धवट ज्ञान. आता हे का अर्धवट ज्ञानामुळं का करायची गरज होती का?
अर्धवट ज्ञान आपल्याला खूप नुकसान करतं. अर्धवट ज्ञानाचे काहीच फायदा नाही आहे. आपण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घेतलं पाहिजे. आणि जर आता मी काही मुलं अशी अनुभवलीत की ते एका विषयाचं ज्ञान घ्यायला लागतात, ज्ञान घेतात, सुरुवातीला आवडतं, नंतर मध्ये जातात आणि म्हणतात की अरे हा विषय आता मला काही आवडत नाही, बस संपली मजा. असं का? कारण आपल्याला अर्धवट ज्ञान, त्याची मजा संपली मग तो तिथनंच सोडून देतो. कारण आपल्याला फक्त अर्धवट ज्ञान भेटतं. अर्धवट ज्ञानाचे अनेक दुष्परिणाम आहेत. हे त्या काळात जर त्यांना कळलं होतं तर आपल्याला आज का नाही कळू शकत. आता अजून एक मी तुम्हाला किस्सा सांगतो. एक माणूस होता, नवीन गाडी घेतली बरं का, गाडीमध्ये GPS होता, GPS. त्याचा मित्र त्याला म्हणाला, अरे GPS कधी चुकत नाही, एक नंबर चालतं, काय चुकीचा रस्ता दाखवत नाही. हे बसलं गाडीत. याला 15 मिनिटाच्या अंतरावर जायचं होतं, घरापासून 15 मिनिटाच्या अंतरावर. गाडी चालू केली, 1 तास झाला, 2 तास झाला, जागेवरच गोल गोल हिंडते. आणि महान विचार बरं का त्याचे, महान विचार पण काय करतो, आणि ही सत्य घटना आहे. त्याचा विचार असे चाललेत की अरे बाबा जमीन बिमीन हालायला लागली काय, माझं घर लांब जायला लागलंय वाटतंय. ही अशी सत्य घटना आहे. आणि तो किती वेळाचं गोल गोल हिंडतोय. त्याला दुसऱ्या दिवशी कळालं हे उद्योग त्याचे चिरंजीवाचे आहेत. त्याने त्याच्यात सेट करून ठेवलं होतं की मला टोलचा रस्ता नको आहे, आणि त्याला ज्या रस्त्याने जायचं होतं टोलचा रस्ता होता. तेव्हा त्याला कळलं की ते GPS त्याच्यामुळे आपल्याला सांगत होतं की भिंगा भिंगा एका जागावर, भिंगा ग पोरी भिंगा इथंच. त्याच्यामध्ये त्याला सांगत होतं. असे असतात अर्धवट ज्ञानाचे दुष्परिणाम. जाता जाता मी एवढंच सांगतो की ज्ञान घ्या, पण अर्धवट ज्ञान कधी घेऊ नका. कारण जर तुमच्या जीवनात अर्धवट ज्ञान असेल तर ते तुम्हाला शून्यावर आणून ठेवेन. जाता जाता एवढंच सांगतो. धन्यवाद.